एकतर्फी प्रेमाची गोष्ट अशी होती की एका छोट्याशा गावात राहणारा आर्यन नावाचा मुलगा रोज सकाळी कॉलेजला जाताना एका मुलीकडे पाहायचा. तिचं नाव होतं सायली. ती साधी, शांत आणि खूपच निरागस होती. तिच्या डोळ्यात एक वेगळंच विश्व होतं जे आर्यनला रोज आकर्षित करायचं. सुरुवातीला तो फक्त तिच्याकडे बघायचा, पण हळूहळू ते बघणं सवय बनली आणि सवय प्रेमात बदलली. त्याने कधी तिच्याशी बोलायची हिंमत केली नाही, कारण त्याला भीती वाटायची की जर तिने नकार दिला तर तो तिच्याकडे पाहण्याचाही अधिकार गमावेल. म्हणून तो फक्त दुरूनच तिचं हसणं, तिचं मैत्रिणींशी बोलणं, तिचं केसांशी खेळणं हे सगळं जपून ठेवायचा. दिवस जात होते आणि त्यांचं प्रेम वाढत होतं, पण सायलीला त्याचं अस्तित्वही माहीत नव्हतं. आर्यन मात्र तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत जगत होता. तिचा वाढदिवस कधी आहे, तिला कोणता रंग आवडतो, ती कोणत्या बसने येते, हे सगळं त्याला माहीत होतं. पण तरीही तो तिच्यासाठी अनोळखीच होता. एक दिवस त्याने ठरवलं की आज काही झालं तरी तो तिच्याशी बोलेल. पण ज्या दिवशी तो तिच्या समोर गेला त्याच दिवशी त्याने पाहिलं की सायली कोणाशी तरी खूप आनंदात बोलत होती आणि त्या मुलाच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम दिसत होतं. ते पाहून आर्यनचं हृदय तुटलं, पण त्याने स्वतःला सावरलं, कारण त्याला तिचं हसू महत्वाचं होतं. त्याच्या प्रेमापेक्षा त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि तिथून निघून गेला. त्यानंतरही तो रोज तिच्याकडे पाहायचा, पण आता त्याच्या डोळ्यात अपेक्षा नव्हती, फक्त शांत वेदना होती. काही महिन्यांनी सायलीचा त्या मुलासोबत एंगेजमेंट झाला. हे ऐकून आर्यनच्या मनात एक वेदना उसळली, पण त्याने स्वतःला समजावलं की खरं प्रेम म्हणजे तिचं सुख, तिच्या आयुष्यात आनंद असेल तर ते त्याचं प्रेम पूर्ण झालं असं समजायचं. त्याने कधीही तिच्याशी बोललं नाही, कधीही तिच्या समोर आपल्या भावना मांडल्या नाहीत, पण तरी त्याचं प्रेम खूप खरं होतं, कारण त्यात कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त तिच्यासाठी शुभेच्छा होत्या. वर्ष गेली, आर्यन मोठा झाला, आयुष्यात पुढे गेला, पण काही गोष्टीचं बदलत नाहीत. आजही जेव्हा तो त्या रस्त्यावरून जातो तेव्हा त्याला सायलीची आठवण येते. तिचं ते निरागस हसू, तिचं चालणं, सगळं काही त्याच्या मनात जिवंत आहे. त्याने आयुष्यात खूप लोकांना भेटलं, पण सायलीसारखं कोणीच वाटलं नाही, कारण पहिलं प्रेम हे नेहमी खास असतं आणि एकतर्फी प्रेम तर अजूनही जास्त, कारण त्यात तुटलेलं मन असतं पण खोटं काहीच नसतं. आजही आर्यन मनातल्या मनात तिच्यासाठी प्रार्थना करतो की ती जिथे असेल तिथे खुश राहो, कारण त्याचं प्रेम कधीच तिच्या होण्यासाठी नव्हतंच, ते फक्त तिच्यावर प्रेम करण्यासाठीच होतं. आणि कदाचित काही प्रेम कथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त पुढे आर्यनचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. बाहेरून तो सगळ्यांसारखा नॉर्मल दिसत होता, पण आतून मात्र तो अजूनही सायलीच्या आठवणींमध्येच अडकलेला होता. त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं, नवीन शहरात जॉब लागला, नवीन लोक भेटले, पण मन मात्र जुन्याच रस्त्यावर फिरत राहिलं जिथे तो रोज तिला पाहायचा. कधी कधी रात्री उशिरा तो स्वतःशीच बोलायचा की जर त्या दिवशी थोडी हिंमत केली असती तर कदाचित गोष्ट वेगळी असती, पण लगेच स्वतःला समजवायचा की तिचं हसूच महत्वाचं होतं आणि आज ती खुश आहे हेच पुरेसं आहे. एक दिवस अचानक सोशल मीडियावर त्याला सायलीचा फोटो दिसला. ती खूप आनंदात होती, तिच्या नवऱ्यासोबत. तिच्या चेहऱ्यावरचं तेच जुनं निरागस हसू होतं. ते पाहून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर हलकसं स्मित होतं, कारण त्याला कळलं की त्याचं प्रेम हरलं नाही तर पूर्ण झालं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने. त्या दिवसानंतर त्याने पहिल्यांदाच स्वतःसाठी जगायला ठरवलं. त्याने जुन्या आठवणींना दोष देणं थांबवलं आणि त्यांना एक सुंदर अध्याय म्हणून स्वीकारलं. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात नेहा नावाची मुलगी आली. ती खूप वेगळी होती. ती आर्यनला समजावून घ्यायची, त्याच्या शांततेतला अर्थ ओळखायची. सुरुवातीला आर्यन थोडा दूर राहिला, कारण त्याला पुन्हा कोणावर प्रेम करण्याची भीती वाटत होती, पण नेहाने त्याला कधीच जबरदस्ती केली नाही. ती फक्त त्याच्या सोबत राहिली. हळूहळू आर्यनला जाणवलं की प्रेम फक्त मिळवण्यात नाही तर समजून घेण्यात असतं, आणि कधी कधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देतं जी आपण स्वीकारायला हवी. एक दिवस आर्यनने नेहाला सगळं खरं सांगितलं, सायली बद्दलचं त्याचं एकतर्फी प्रेम, त्याच्या मनातल्या सगळ्या भावना. नेहाने शांतपणे ऐकलं आणि फक्त एवढंच म्हणाली की प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते जी पूर्ण होत नाही, पण तीच आपल्याला पूर्ण बनवते. त्या शब्दांनी आर्यनच्या मनातला भार हलका झाला. त्या दिवसानंतर त्याने भूतकाळाला जपून ठेवत वर्तमानात जगायला सुरुवात केली. सायलीची आठवण आता त्याला दुखवत नव्हती, उलट ती त्याच्या आयुष्यातील एक सुंदर शिकवण बनली होती. आणि त्याला कळलं की काही लोक आपल्यासाठी नसतात, पण ते आपल्याला खूप काही शिकवून जातात. आणि शेवटी आर्यनने आयुष्याला एक नवीन सुरुवात दिली, पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात
एक छोटस स्थान कायमचं सायलीसाठी राहिलं, जिथे कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त एक शांत निस्वार्थ प्रेम होतं, जे कधीच कमी होणार नव्हतं. अनुभवण्यासाठी आणि आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी असतात. आणि आर्यनची ही एकतर्फी प्रेमकथा देखील अशीच होती, जिथे शब्द नव्हते पण भावना खूप खोल होत्या, जिथे भेट नव्हती पण आठवणी होत्या, जिथे शेवट नव्हता पण एक शांत स्वीकार होता. आणि कदाचित हाच एकतर्फी प्रेमाचा खरा अर्थ आहे, की प्रेम केलं तरी काही मागायचं नाही आणि तिचं हसूच आपल्या प्रेमाची खरी जिंक आहे. पुढे आर्यनचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. बाहेरून तो सगळ्यांसारखा नॉर्मल दिसत होता, पण आतून मात्र तो अजूनही सायलींच्या आठवणीमध्येच अडकलेला होता. त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं, नवीन शहरात जॉब लागला, नवीन लोक भेटले, पण मन मात्र जुन्याच रस्त्यावर फिरत राहिलं, जिथे तो रोज तिला पाहायचा. कधी कधी रात्री उशिरा तो स्वतःशीच बोलायचा की जर त्या दिवशी थोडी हिंमत केली असती तर कदाचित गोष्ट वेगळी असती. पण लगेच स्वतःला समजवायचा की तिचं हसूच महत्वाचं होतं आणि आज ती खुश आहे हेच पुरेसं आहे. एक दिवस अचानक सोशल मीडियावरती त्याला सायलीचा फोटो दिसला. ती खूप आनंदात होती, तिच्या नवऱ्यासोबत. तिच्या चेहऱ्यावरचं ते जुनं निरागस हसू होतं. ते पाहून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर हलकसं स्मित होतं, कारण त्याला कळलं की त्याचं प्रेम हरलं नाही तर पूर्ण झालं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने. त्या दिवसानंतर त्याने पहिल्यांदा स्वतःसाठी जगायला ठरवलं. त्याने जुन्या आठवणींना दोष देणं थांबवलं आणि त्यांना एक सुंदर अध्याय म्हणून स्वीकारलं. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात नेहा नावाची मुलगी आली. ती खूप वेगळी होती. ती आर्यनला समजून घ्यायची, त्याच्या शांततेतले अर्थ ओळखायची. सुरुवातीला आर्यन थोडा दूर राहिला, कारण त्याला पुन्हा कोणावर प्रेम करण्याची भीती वाटत होती. पण नेहाने त्याला कधीच जबरदस्ती केली नाही, ती फक्त त्याच्या सोबत राहिली. हळूहळू आर्यनला जाणवलं की प्रेम फक्त मिळवण्यात नाही तर समजून घेण्यात असतं. आणि कधी कधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देतं, जी आपण स्वीकारायला हवी. एक दिवस आर्यनने नेहाला सगळं खरं सांगितलं, सायलीबद्दलचं त्याचं एकतर्फी प्रेम, त्याच्या मनातल्या भावना. नेहाने शांतपणे ऐकलं आणि फक्त एवढंच म्हणाली की प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते जी पूर्ण होत नाही, पण तीच आपल्याला पूर्ण बनवते. त्या शब्दांनी आर्यनच्या मनाला भार हलका झाला. त्या दिवसानंतर त्याने भूतकाळाला जपून ठेवत वर्तमानात जगायला सुरुवात केली. सायलीची आठवण आता त्याला दुखावत नव्हती, उलट ती त्याच्या आयुष्यातील एक सुंदर शिकवण बनली होती. आणि त्याला कळलं की काही लोक आपल्यासाठी नसतात, पण ते आपल्याला खूप काही शिकवून जातात. शेवटी आर्यनने आयुष्याला एक नवीन सुरुवात दिली, पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात एक छोटस स्थान कायमचं सायलीसाठी राहिलं, जिथे कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त शांत निस्वार्थ प्रेम होतं, जे कधीच कमी होणार नव्हतं.